बेलापुर स्थित 40+ मैदान पर निर्माण होने वाले सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल का मामला अब सीधे उच्च न्यायालय में पहुंच चुका है। 40+ मास्टर एसोसिएशन ने इस मैदान पर बनने वाले हॉस्पिटल को लेकर मनपा द्वारा निकाली गई निविदा प्रक्रिया के खिलाफ न्यायालय में रिट दायर की थी, जिस पर हाईकोर्ट ने अब अगली सुनवाई तक उक्त भूखंड पर 31 अक्टूबर तक मनपा को किसी भी प्रकार का निर्माण काम करने पर रोक लगाई है। इसी की जानकारी असोसिएशन के विकास मोकल ने दी। न्यायालय हायकोर्टाने आमचा जी पिटिशन आम्ही दाखल केली होती 40+नी मैदान टिकावं म्हणून, तर त्या न्यायाधीश महोदयांनी जी 31 तारखेपर्यंत बांधकाम किंवा टेंडर करण्यास मनाई केलेली आहे आणि त्याची पुढील सुनवाई 31 तारखेला ठेवलेली आहे। म्हणजे या बातमीने आमच्या 40+ परिवारात खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। म्हणजे कुठेतरी आम्हाला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे असं आम्हाला वाटतं। विकास मोकल ने स्थानीय विधायक पर आरोप करते हुए कहा कि मैदान के पीछे उनका निजी स्वार्थ है। ऐसे में केवल चुनाव के मद्देनजर ही वो जन आंदोलन करने जा रही हैं। आमदार या विरोधात जन आंदोलन करणार त्यांनी करावं, कारण लोकशाही आहे। निवडणुका डोळ्यासमोरून त्यांना लोकांना काही दाखवून द्यायचं असेल की मी काहीतरी आंदोलन करते, पण हे नवी मुंबईचे नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे। कारण हे जे 40+ आणि नवी मुंबईच्या सर्व खेळाडूंनी ग्रामस्थांनी हे मैदान केलेले भविष्यातील तरतूद आहे। भविष्यात इथे जागा नाही राहणार आणि भविष्यामध्ये नवी मुंबईतील मुलांना खेळण्याकरता हे आम्ही प्लॅटफॉर्म तयार केले। कारण तुम्ही बघा या उच्च दर्जाचं एवढं ग्राउंड आहे, इथे भारताची महिला अष्टपैलू खेळाडू जेमी रॉड्रिक्स रेग्युलर इथे आठवड्यातून 3 दिवस प्रॅक्टिसला येते। म्हणजे का तर तिला ते ग्राउंड आवडलं असेल ना, मुंबई सोडून ही इथे येते, म्हणजे निश्चितपणे या मैदानावर तिला आवडले। कारण DY पाटीलच्या खालोखाली आम्ही इथे खेळपट्टी तयार केलेले आहेत, म्हणून हे मैदान टिकवण्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत। याच्यामध्ये आम्हाला कुठेतरी आम्हाला असं जाणीवपूर्वक असं वाटतं की त्यांचा अहंकार दुखावल्यासारखं वाटतंय। म्हणजे एक तिथली स्थानिक व्यक्ती मनोज म्हात्रे यांनी हे मैदान घेण्यात खूप पुढाकार घेतला होता आणि वैयक्तिक आकसापोटी आम्हाला असं वाटतं की त्यांनी हे केले। कारण जर बघा तुमचीच बाजूला जे असलेले अनधिकृत गोडाऊन आहे त्यांना तुम्ही पाठिंबा देता, तुमचेच नातेवाईकांचे आहेत असं आम्ही खात्रीलायक समजते की आमदारांच्या नातेवाईकांची जी आहेत ती गोडाऊन, मग ती तुम्हाला जी घाणीचं साम्राज्य पसरते ते तुम्हाला दिसत नाही आणि सुंदर जे मैदान झाले त्यालाच फक्त विरोध का तुमचा। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।